तर मित्रांनो, माणगाव बायपास जेवढा तयार झालेला रस्ता आहे, तर तेवढा वापरून आपण माणगावच्या ट्रॅफिकमधून सुटका करून घेऊ शकतो का? ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला सुरुवात करू आजच्या व्हिडिओला. तर पहिला पॉईंट आहे हा, जिथे माणगाव बायपास स्टार्ट होतो, तिथून तरी सध्या माणगाव बायपास स्टार्ट करता येणार नाही, वापरता येणार नाही. कारण का त्या ठिकाणी नदीवरचा ब्रिज आणि नंतर आहे तो म्हणजे रेल्वेवरचा ब्रिज. ते दोन्ही पण ब्रिज अजून झालेले नाहीत, सो ते वापरता येणार नाहीत. त्यानंतर पुढे इकडून रस्ता चालू झाल्यामध्ये ब्रिज नसल्यामुळे जवळ निजामपूर रोड किंवा जो पुणा रोड आहे तिथपर्यंत आपल्याला रस्ता वापरता येणार नाही. जर पुणा रस्त्याचा विचार केला, तिथून इकडे पुढचा रस्ता ॲक्सेसेबल आहे, पण फक्त जे कामगार काम करतात, रस्त्याचं कामाचं जे चालू आहे त्यांच्यासाठी, त्यांच्या मोठ्या-मोठ्या गाड्या जाण्या-येण्यासाठी तो रस्ता वापरता येऊ शकतो. तिथून पुढचा हा रस्ता या ठिकाणापासून इकडे पुढे या ब्रिजपर्यंत झालेला आहे. ब्रिजचं काम सुद्धा झालेलं आहे. एका साइडचं ब्रिजचं काम अजून बाकी आहे. पण रस्ता आणि ब्रिज अजून जोडलेले आहेत. मध्ये गॅप आहे. आणि दुसरं इव्हन जे साइडनी जर याचा विचार केला, रस्ता एवढा चांगला नाही की गाड्या जाऊ शकतात. आणि इकडचा जो पुढचा रस्ता आहे, हा जो पट्टा आहे, जरी तुम्ही इथपर्यंत आलात, तर इथून जो इथपर्यंतचा पट्टा आहे, त्याचं अजून काम बाकी आहे थोडंफार. म्हणायला गेलं तर खडी वगैरे टाकलेली आहे, अजून त्याच्यावरती सिमेंटचं काम बाकी आहे. सो हे सुद्धा वापरता येणार नाहीये. त्यानंतर इकडचा पुढचा रस्ता तुम्ही वापरून डायरेक्ट पुढे येऊ शकता ह्या ब्रिजपर्यंत. डायरेक्ट आपण माणगावच्या बाहेर पडू शकतो. पण जोपर्यंत हा जो पट्टा आहे, ह्या नदीच्या ब्रिजपासून इथपर्यंत, आणि दुसरा म्हणजे हा या इथला टर्नचा रस्ता होत नाही, तोपर्यंत आपण माणगाव ट्रॅफिकमधून बाहेर पडू शकत नाही. जर विचार केला, जर स्वतःच्या रिस्कवरती येऊ जाऊ शकतो, पण का जाऊ नये? कारण का सध्या तिथे काम खूप जोरात चालू आहे आणि तिथल्या गाड्यांना येता जाता जे मोठे-मोठे जे डंपर वगैरे आहेत, रायवा वगैरे ट्रक आहेत, त्यांच्यामध्ये अडथळा निर्माण होऊन रस्त्याचं काम व्हायला अजून जास्त उशीर होऊ शकतो. म्हणून या रस्त्याने न जाता सध्या ट्रॅफिकमधून प्रवास करा. अजून 4 महिने हा रस्ता वापरायला आपल्याला भेटू शकतो.